रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत अलंकापुरी म्हणजेच मयुरी पार्क सेलू या ठिकाणी. येत्या 12 मार्च पासून सुरू होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा याची अंतिम तयारी आपण सगळेजण पाहत आहात. तर हे संपूर्ण फुटेज तुम्हाला मी दाखवतोय, हे पूर्ण हे दाखवायचं. पूर्ण आपण सगळेजण पाहत आहात की अंतिम तयारी झालेली आहे. अंतिम तयारीसाठी हा जो पेंडॉल आहे पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आणखीनही सध्या सुद्धा काम चालू आहे. आपण सगळेजण पाहत आहात. चला आणखी समोरही तुम्हाला या ठिकाणची तयारी दाखवत आपण. निश्चितच या ठिकाणी आपण सर्वजण पाहतात आणखीनही तयारी सुरू आहे. काम पूर्ण झालेलं नाही, पण आताच एवढं भव्य दिव्य वाटतंय. निश्चितच आणखीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतीलच. आपल्या सर्वांना माहिती आहे की फिरता पारायण ज्ञानेश्वरी सांगता सोहळा येत्या 12 मार्च पासून आपल्या सेलू शहरामध्ये सुरू होणार आहेत. यांच्यामध्ये मुख्य प्रचारक आमचे गुरुवर्य पंडित महाराज डाके हे आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आपली तयारी अंतिम टप्प्यापर्यंत आलेली आहे. काय म्हणाल, काय सांगाल तुम्ही या तयारीबद्दल? होय, आपली आता ही शोभायात्रा उद्या निघणार आहे. तर शोभायात्रेच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली असं आपण म्हणू. बरोबर. उद्या आत मंडपाची अगदी सगळी व्यवस्थित तयारी झालेली आहे. त्यानंतर अगदी शेलू शहर सगळं माऊलींच्या अगदी भक्त म्हणजे स्वागतासाठी उद्या जी काही ज्ञानेश्वरी 200 गावात फिरली, उद्या तीच ज्ञानेश्वरी आपल्या गावामध्ये येणार आहे. त्याच्या स्वागतार्थ सगळे त्या ज्ञानेश्वरीची सेवा करण्याकरता तयार आहेत. उद्या 9 वाजता शोभायात्रा निघेल बाबासाहेब मंदिरापासनं. तर त्याची सगळी तयारी अगदी भाविक खाद्यपदार्थ, त्याची जेवणाची सोय, अगदी अश्वराज या ठिकाणी तुकोबारायांचे आलेले आहेत. तुकोबारायांचा अश्व जो आहे तो मानाचा अश्व या सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेला आहे. सगळी महाराज मंडळी अगदी भाविक मंडळी तयार आहेत. सगळेजण सज्ज आहेत. फक्त वाट पाहतायत की उद्या सकाळी 9 वाजता आपल्या जे पूर्ण नगर प्रदक्षिणा होणार आहे त्या क्षणाची वाट पाहतात. आणि सेलूसाठी तो ऐतिहासिक क्षण असेल, कारण की या अगोदर या प्रकारचं भव्य नगर प्रदक्षिणा कधी झाली नव्हती. आणि खरं तर सर्वच परभणी जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यातील सर्व भाविक भक्त वाट पाहतायत येणाऱ्या परवाची म्हणजे 12 मार्चची. कारण की भव्य दिव्य असा आपल्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होते. तर खरंच आता आय थिंक आजचं आपलं जे फिरता पारायण सोहळा होता ना म्हणजे ज्ञानेश्वरी, तर त्याचा शेवटचं गाव झालंय. आता ती पालखी सुद्धा कुठपर्यंत आहे? ती पालखी आता शेलूच्या गेट पर्यंत म्हणजे शेलूमध्ये आता नुकतीच एंट्री करत आहे. भाविकही त्या ठिकाणी स्वागतार्थ त्या पालखीच्या स्वागताकरता त्या ठिकाणी म्हणजे बाबासाहेब मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. आणि दोन्ही म्हणजे जे शेवटचं गाव आहे माळसापूर, अगदी बरोबर, आणि जसं की एखादी समुद्रामध्ये गंगा विलीन व्हावी, अगदी बरोबर, तशा प्रकारे ही माऊलींची पालखी फिरत फिरत 200 गावातून आज पुन्हा सांगता सोहळ्याच्या मंडपात दाखल होणार आहे. ती उद्या या ठिकाणी दाखल होईल. उद्या शोभायात्रा आहे. त्या शोभायात्रेचं तर फार मोठं आकर्षण आहे. मुख्य आकर्षण आहे की 750 ध्वज असतील, 750 तुळशीवाले असतील, 750 हांड्यावाले असतील, त्याच्यानंतर अनेक असंख्य त्या ठिकाणी टाळकरी असतील, पखवाजे असतील, गायक असतील. अशा पद्धतीनं सुंदर ही पालखी शोभेचं विशेष आकर्षण आहे. अनेक गावातून विविध प्रकारचे 7 दिवसात या ठिकाणी पदार्थ जेवण्याकरता येणार आहेत. तर अनेक भाविकांच्या मनामध्ये कुतूहल आहे की माऊलीचा प्रसाद घेऊन आम्हाला कृतार्थ व्हायचंय. त्यासाठी सुद्धा सागरी सगळी निश्चितच सर्वांची इच्छा आहे की हा सोहळा भव्य दिव्य होणारच आहे. तर आपल्या सर्वांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा या सोहळ्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.